शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर आणि त्यांचे जीवन अनेक गूढ आणि चमत्कारांनी वेढलेले आहे। त्यातील काही प्रमुख रहस्य आणि काही साईबाबांची वचने आज आपण बघणार आहोत। अगोदर आपण रहस्य बघूयात। रहस्य नंबर 1, साईबाबांचे मूळ नाव आणि जन्म। साईबाबांचे खरे नाव, त्यांचे जन्मस्थान आणि त्यांचा धर्म कोणालाही माहीत नाही। ते 1854 मध्ये पहिल्यांदाच शिर्डीत दिसले, तेव्हा ते केवळ 16 वर्षाचे होते। रहस्य नंबर 2, नीमवृक्षाचे रहस्य। शिर्डीत एका कडुलिंबाच्या झाडाखाली बाबा बसत असत। आश्चर्य म्हणजे या झाडाची पाने कडू नसून गोड लागतात। असे मानले जाते की बाबांच्या तपश्चर्येमुळे या पानांची चव बदलली। रहस्य नंबर 3, धुनी आणि उदी। बाबांनी शिर्डीतील द्वारकामाई मशिदीत एक धुनी म्हणजेच अग्नी प्रज्वलित केली होती, जी आजही अखंडपणे जळत आहे। यातून निघणारी राख म्हणजेच उदी म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये आजार बरे करण्याची शक्ती असल्याचे भक्त मानतात। रहस्य नंबर 4, पाण्याने दिवे पेटवणे। एकदा शिर्डीत तेल संपल्यामुळे दुकानदारांनी बाबांना तेल देण्यास नकार दिला, तेव्हा बाबांनी दिव्यामध्ये पाणी भरून ते पेटवले होते आणि ते दिवे रात्रभर जळत राहिले। रहस्य नंबर 5, चावडी पालखी सोहळा। दर गुरुवारी बाबांची पालखी निघते। ही परंपरा बाबा जिवंत असतानाच सुरू झाली होती। आजही ही परंपरा त्याच श्रद्धेने पाळली जात आहे। रहस्य नंबर 6, मृत्यूनंतरचे संकेत। 1918 मध्ये समाधी घेण्यापूर्वी बाबांनी सांगितले होते की मी जरी शरीराने नसलो तरी माझ्या समाधीतून मी भक्तांच्या हाकेला ओ देईन। आता आपण शिर्डी साईबाबांनी आपल्या भक्तांना दिलेली वचने बघणार आहोत। ही वचने भक्तांना संरक्षण आणि मार्गदर्शनाची खात्री देतात। या वचनानुसार जो कोणी शिर्डीच्या भूमीवर पाऊल ठेवतो त्यांची दुःखे दूर होतात। हे मंदिर साक्षात साईंच्या जिवंत उपस्थितीचे प्रतीक मानले जाते, जिथे समाधीतूनही भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। वचन नंबर 1, शिर्डीत पाऊल ठेवताच दुःखाचा अंत। शिर्डीच्या भूमीवर येताच सर्व त्रास दूर होतात। वचन नंबर 2, मशिदीच्या पायरीवर सुख। शिर्डीच्या मशिदीच्या पायऱ्या चढणाऱ्याला सुख शांती प्राप्त होते। वचन नंबर 3, महासमाधीनंतरही सक्रिय। बाबा म्हणाले की शरीर सोडल्यानंतरही ते समाधीतून सक्रिय आणि ऊर्जावान राहतील। वचन नंबर 4, समाधीतून आशीर्वाद। समाधीतून बाबा भक्तांच्या गरजा पूर्ण करतील आणि त्यांना मार्गदर्शन करतील। वचन नंबर 5, कबरीतून बोलतील। बाबा म्हणाले की माझ्या कबरीतूनही मी माझ्या भक्तांच्या मदतीसाठी बोलेन। वचन नंबर 6, अनंत काळापर्यंत मदत। ते सदैव जिवंत राहून भक्तांना सहाय्य करतील। वचन नंबर 7, आत्मसमर्पणावर आश्रय। जो कोणी निस्वार्थ भावनेने त्यांच्या शरण येईल त्यांचे रक्षण होईल। वचन नंबर 8, श्रद्धेच्या बदल्यात फल। तुम्ही माझ्याकडे पाहाल, श्रद्धा ठेवाल तर मीही तुमच्याकडे पाहीन। वचन नंबर 9, दुःखांचे ओझे। जो आपले ओझे दुःख बाबावर टाकेल ते नक्कीच उचलतील। वचन नंबर 10, तात्काळ मदत। जो कोणी मदतीसाठी हाक मारेन त्याला त्वरित सहाय्य मिळेल। वचन नंबर 11, भक्तांच्या घरात सुख। बाबांच्या भक्ताच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सबका मालिक एक नक्की लिहा।